आता शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। दादा, काय सांगणार आहात? शिक्षकांनी टीईटी विरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे। काय मागण्या आहेत आणि काय पुढची भूमिका राहणार आहे? सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला टीईटी संदर्भात तो आश्चर्यजनक आहे आणि हा निर्णय पूर्वलक्षी प्रवाहानं शिक्षण विभागानं मंजूर केलेला आहे। म्हणजे जे लोक 2000 मध्ये लागले, 2002 मध्ये लागले, 2005 मध्ये लागले, 2010 मध्ये लागले, 2012 मध्ये लागले, त्यांचा काय संबंध टीईटीशी? तेव्हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर नव्हता, हा म्हणजे पात्रताच नव्हती, तर त्यांचा टीईटीशी काय संबंध? आणि सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्या विरोधात आम्ही भारतातली पहिली याचिका शिक्षक महासंघाच्या वतीनं आपण दाखल केलेली आहे। नेमकं काय त्या याचिकेमध्ये आहे आणि काय मांडणी केली आहे आणि आता पुन्हा त्या याचिकेची सुनावणी कधी होणार आहे? आमची मांडणी हीच केलेली आहे की ज्या दिवशी सुप्रीम कोर्टानं निकाल दिला त्या दिवशीपासून त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, पहिला। दुसरं, महाराष्ट्रात टीईटी जो कायदा आहे, जो ॲक्ट आहे, त्याचं परिपत्रक 2013 मध्ये शासनाने काढलं आणि 2012 पासून तर 2017 पर्यंत भरती प्रक्रिया बंद होती। त्यामुळं 2017 मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झाली आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून, आणि पवित्रमध्ये ऑलरेडी टीईटी क्वालिफाईड शिक्षक घेतलेला आहे। त्यामुळे एक तर हे 2017 पासून लागू करावं किंवा ज्या दिवशी सुप्रीम कोर्टानं निकाल दिला त्या दिवशीपासून त्याची अंमलबजावणी करावी, ही आमची मागणी आहे। आजचा जो मूक मोर्चा आहे हा 24 मार्चचा जो 24 एप्रिलचा जो शासन निर्णय आहे तो एक तर संच मान्यतेबाबतचा तो रद्द करावा आणि टीईटीतून या सर्व शिक्षकांची मुक्तता करावी। एकंदरीतच जर पाहिलं तर टीईटी मधून शिक्षकांची मुक्तता करावी यासाठी हा मोर्चा आहे। आज जर पाहिलं तर रविवार दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, इतर वेळेला शिक्षकांना कर्तव्यावर उपस्थित राहावं लागतं। मात्र असं असताना देखील आज वेगवेगळ्या भागामधून शिक्षक रविवारच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे। काही महिला शिक्षिका देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत, हातामध्ये फ्लेक्स घेतला आहेत आणि काय आता मागण्या केल्या आहेत शासनाकडे, काय सांगणार आहात? आमची प्रमुख मागणी आहे की टीईटी विरोधात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका ही दाखल करावी आणि आम्हाला पात्रता सिद्ध करण्याची, जर आमची 20 वर्ष 25 वर्ष सेवा झालेली आहे आणि आम्ही पूर्ण अभ्यास करून आणि परीक्षा जे पात्रता होती ती पास करून आम्ही जर आज लागलेलो आहोत, तर आम्हाला पुन्हा पात्रता सिद्ध करण्याची गरज नसावी असं मला वाटते। तर राज्य शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी हे आमची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर जी संच मान्यता झाली आहे त्याच्यामुळे कितीतरी विशेष शिक्षक हे अतिरिक्त झालेले आहे आणि आमची जिल्हा परिषदच्या शाळेची जी अधोगती झालेली आहे त्यास कारणीभूतही शासन आहे असं मला वाटते। तर ती संच मान्यताही रद्द करावी। पुढचा लढा कसा असणार आहे जर शासनाने याच्यावर सकारात्मकतेने पावलं उचलली नाहीत तर? आम्ही शिक्षक आहोत, संघर्ष करणं आमचं काम आहे। आता जर त्यांनी ह्या मान्य केल्या नाही तर पुन्हा आम्ही संघर्ष करत राहू। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष चालू राहील। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर जोपर्यंत शासन सकारात्मक विचार या गोष्टीवर करणार नाही, मागण्या मंजूर करणार नाही, तोपर्यंत आम्ही लढा देत राहू अशी प्रतिक्रिया शिक्षकांकडून व्यक्त होत आहे। कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।